शाळेला तर आता सुट्ट्या लागलेल्या आहेत. मुलांना नाश्त्यासाठी काहीतरी हलकं फुलकं नाहीतर दुपारच्या भूकसाठी पटकन होणारा मस्त मऊ लुसलुशीत आज मी तुमच्यासाठी ढोकळ्याची रेसिपी घेऊन आलेली. जास्त फापट पसारा न करता एकच भांड्यामध्ये पटकन हे बॅटर बनवायचं आणि लगेच स्टीम करायला ठेवायचा. मस्त आपला चविष्ट आणि जाळीदार असा हा ढोकळा बनून तयार होतो. हे बघा किती स्पॉन्जी हा ढोकळा बनून तयार झालाय आणि जास्त काहीच पसारा नाही. आपल्या घरातलं जे रेग्युलर बेसनचं पीठ वापरून मी हा मऊ लुसलुशीत हा रुईदार असा हा ढोकळा बनवलेला आहे. तुम्ही बघू शकता किती रुईदार हा या बनलेला आणि कलर सुद्धा किती सुंदर आलेला आहे याला. चला मग बनवूया मस्त मऊ लुसलुशीत हा ढोकळा मी कसा बनवलाय. त्यासाठी मी इथं 1 कप हे बेसन घेतले म्हणजे चण्याचं पीठ. आपल्या घरातलं रेग्युलर असतं ते जरी वापरलं तरी काय हरकत नाही. 2 चमचे मी इथं रवा घेतलाय बारीकवाला रवा आणि 2 चमचे पोहे खायचा चमच्याने पिठी साखर मी मोजून घेतली. अर्धा चमचा मीठ टाकायचंय आणि अर्धा चमचा मी इथं सायट्रिक ॲसिड टाकून घेतले. सायट्रिक ॲसिड म्हणजे निंबू पावडर जे असतं ते. नंतर 1 छोटी चमची हळद टाकली आणि 1 चमचा मी लसूण आणि 2 हिरव्या मिरच्या अशा जाडसर कुटून घेतल्या होत्या. त्याची पेस्ट टाकून घेतली. आता इथं पाणी टाकायचंय. आपल्याला थोडं थोडं करत पाणी टाकायचंय कारण यामध्ये गठळी व्हायला नको म्हणून. आता मी 1 कप पिठासाठी इथं 1 कप असं पाणी घेतलेलं आहे. आता याला आपल्याला छान असं मिक्स करायचंय थोडं थोडं पाणी टाकून. मस्त याला एकसारखं मी बनवून घेते. हे बघा मस्त हे एकसारखं बनवून तयार झालंय. आता याला साईडला ठेवून देऊया. ज्या प्लेटमध्ये आपण ढोकळा बनवायला ठेवणार आहे त्याला मस्त तेल लावून घ्यायचंय आपल्याला. पूर्ण मी तेलाने याला ग्रीस करून घेतलं. आता हे बॅटर पण आपलं बनवून तयार आहे आणि गॅसवर मी कढईमध्ये पाणी गरम करायला पण ठेवलंय म्हणजे ढोकळा झाला का लगेच आपल्याला स्टीमरला ठेवायला बरं. त्यानंतर मी अर्धा चमचा हा इनो सोडा घेतलेला आहे तो टाकून घेतला आणि 2 ते 3 पळ्या पाण्याच्या टाकून घेतल्या आहेत. म्हणजे 1 कप बेसनला मी पूर्ण 1 कप असं पाणी वापरलेलं आहे. हे बघा थोडं थोडं करत टाकलं होतं पाणी म्हणून 2 चमचे पाणी उरलं होतं आणि ते नंतर इथं मी इनो सोडा टाकून त्यामध्ये टाकून घेतलंय. मस्त हे पातळसर बॅटर बनवून तयार झालंय. आता हे जेवढं फ्लफी झालंय तेवढं डबलचं हे फुगून तयार होईल. पण याला फुगवण्यासाठी आपल्याला लगेच याला स्टीमरमध्ये ठेवायचं म्हणजे याची एअर निघणार नाही म्हणून. आता मी याला लगेच ठेवते. कढईमध्ये हे बघा असं उकळतं पाणीमध्ये कधी पण हा ढोकळा जर ठेवला पटकन होतो, मध्ये कच्चा होत नाही आणि प्लेटला थोडा पण चिपकत नाही. ट्रिक लक्षात ठेवा. म्हणून कधी पण ढोकळा म्हणा इडली म्हणा अशा उकळत्या पाण्यामध्ये ठेवायचं. मस्त 15 मिनिटासाठी मी याला स्टीम करून घेतलाय. आता सुरीने चेक करूया. हे बघा थोडं पण चिपकत नाही सुरीला म्हणजे हा छान शिजून तयार झालाय. आता तो गार होतोय तोवर आपण तडका बनवून घ्या. मी तडकेवाली कढई ठेवली गॅसवर. तेल टाकलंय 2 चमचे एवढं. जिरं मोहरी टाकायची आहे अर्धा चमचा. थोडा कढीपत्ता टाकून घेतलाय. 2 हिरव्या मिरच्या मी अशा टाकून घेतल्या. आता गॅस आपण बंद केलाय. त्यानंतर आपल्याला इथं 1 छोटी वाटी मी इथं पाणी टाकून घेतली. तडक्यामध्ये पाणी. हो हे पाणी जर आपण ढोकळ्यावर टाकलं तर ढोकळा अजून मऊ लुसलुशीत होतो. घशाखाली असा कोरडा लागत नाही म्हणून हे पाण्यात नक्की टाक आणि मस्त याला उकळी मी काढून घेतली. आता तडका पण आपला तयार आहे. ढोकळा पण छान असा गार झालाय. याला सुरीने मी साईडला कट मारून घेतला आहे आणि प्लेटवर आपल्याला असं पालथं मारून घ्यायचंय. आता वरून बघूया हा लगेच निघतो का. वाव तुम्ही बघू शकतात किती पटकन निघाला. थोडा पण प्लेटला चिपकला नाही कारण हा जेव्हा आपण स्टीमरमध्ये ठेवला तेव्हा पाणी उकळत होतं म्हणून. आणि आता मी तुम्हाला कट करून दाखवते. सगळे आपल्याला जसे पाहिजे छोटे मोठे तुम्हाला हवे तसे तुम्ही याचे पीस करू शकतात. माझ्या चॅनलवर लॉंग व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ ढोकळ्याची सुद्धा मी व्हिडिओ टाकलेली. रव्याचा ढोकळा कसा बनवायचा, इन्स्टंट ढोकळा कसा बनवायचा, बऱ्याच अशा ढोकळ्याच्या रेसिपीज माझ्या चॅनलवर आहे म्हणून जाऊन त्या पण नक्की बघा. हे बघा मी पूर्ण ढोकळा हा कट करून घेतलेला आहे. आता जे आपण हे पाणी बनवलं होतं ते आपल्याला असं वरून टाकून घ्यायचंय. या पाण्यामध्ये तुम्हाला जर हवं असेल तर अर्धा चमचा साखर पण टाका. मी नाही वापरली कारण मी ऑलरेडी पिठामध्ये साखर आणि निंबू पावडर टाकून घेतलं होतं म्हणून. मस्त हा तडका टाकला आणि आता वरून आपल्याला मस्त सुकं खोबरं असं टाकून घ्यायचंय आणि वरून थोडी आता तडक्यासाठी म्हणून मस्त अशी ही कोथिंबीर. वाव काय जबरदस्त कॉम्बिनेशन. हिरवी मिरची कोकोनट आणि त्यावर अजून कोथिंबीर जबरदस्त आहे. कलर किती सुंदर बघूनच मन भरले. आता आपला ढोकळा पण तयार आहे आणि खाणारे पण तयार आहे. चला मग मस्त असा ढोकळा तुम्ही पण बनवून बघा आणि तुमच्या ढोकळ्याची रेसिपी कशी झाली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि जवळची बेल आयकन घंटीसुद्धा नक्की दाबा कारण मी पुढच्या वेळेस अशाच नवीन युनिक आणि टेस्टी रेसिपी घेऊन येत जाईल तर त्या तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. म्हणून नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि शॉर्ट व्हिडिओसुद्धा नवीन नवीन येत राहतात. माझ्या चॅनलवर मी रोज
लॉंग आणि शॉर्ट वेगवेगळे व्हिडिओ टाकत राहते, खास 2 वाजता आणि 3 वाजता. चला मग भेटूया लॉंग आणि शॉर्ट व्हिडिओसाठी. बाय.